टीईटी पेपरफुटी प्रकरणी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार बालेश्वर शहा अटकेत, साथीदार इंद्रजीत सिंहलाही बिहारमधून अटक। पाटणामध्ये भिवंडी पोलिसांची थरारक कारवाई। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर केंद्र आणि सीजेपीतील चर्चा अडली। आज पुन्हा तिसऱ्या राऊंडची चर्चा होणार। जंतर मंतरवर सीजेपीचं आंदोलन कायम, पोलिसांचा कडक पहारा, गर्दी हटता हटेना। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठाम। सरकारसोबत कुठलीही डील नाही, आरोपांवर सोनम वांगचुक यांचं स्पष्टीकरण। टीका करणाऱ्यांना लाज बाळगण्याचं आवाहन। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यास सरकार तुर्तास तयार नाही। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत सरकार आज निर्णय घेणार। केंद्र सरकारच्या बैठकीनंतर सीजेपीचा दावा। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंना टायफॉइड, तापाने फणफणले, उपचार सुरू। प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत शांत न बसण्याचा इशारा। पंतप्रधान मोदी 24 तासाच्या आत दुसऱ्यांदा इंस्टाग्रामवर पहिल्या व्हिडिओवर सूचना देणाऱ्यांचे मानले आभार। नवी पिढी प्रश्न विचारते, त्यांच्याशी संवाद गरजेचा। दिल्लीतील कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवतांचा सल्ला। नीटची परीक्षा घेणाऱ्या एनटीएनं 47 अधिकाऱ्यांची सेवा संपवली। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। नवी दिल्लीतले 18 मेट्रो स्थानक आजही बंद। वीकेंडला आंदोलकांची गर्दी वाढण्याची सरकारला भीती। राजकारणात आपली जागा पुन्हा निर्माण करण्यासाठी मोर्चा। ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्र्यांची टीका। मोर्चाचा विद्यार्थ्यांशी संबंध नसल्याचा दावा। पवना धरण 97% भरलं। धरणातून 7000 क्युसेक विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धुळे जिल्ह्यातील लाटीपाडा धरण 100% भरलं। पांझरा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा हाय अलर्ट। सिंधुदुर्गात पावसाची जोरदार हजेरी। तिलारी धरण 77% भरलं। धरणातून विसर्ग। नदीकाठच्या गावांना इशारा। नाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम। 12 धरणांतून विसर्ग सुरू। गोदाकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। महाराष्ट्रातून पाऊस काढता पाय घेण्याची शक्यता। हवामान विभागाकडून 4 आठवड्याचा अंदाज जाहीर। राजस्थान, गुजरातमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस। विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत वैष्णवांची मांदियाळी। विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमली पंढरी। मंदिरालाही आकर्षक सजावट। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विठुरायाची सपत्नीक पूजा। धाराशिवच्या माने दाम्पत्याला महापूजेचा मान। मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांसोबत धरला ठेका। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 वर। शेअर मार्केटमध्ये हाहाकार। पेट्रोल डिझेलचे भाव पुन्हा वाढण्याची भीती। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून मोठा विसर्ग। निफाड सिन्नर महामार्गावरील पूल पाण्याखाली।